ई-केवायसी करण्याचा संबंधच उरत नाही। अशा ई-केवायसी करण्याच्या ह्या अटीमध्ये ज्या महिलांना जो त्रास सहन करावा लागतोय, ह्या त्रासामध्ये अजून एक भर की काय, आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये जेव्हा महिला ई-केवायसी करण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली। ही महाराष्ट्रातली अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत क्लेशदायी घटना म्हणावी लागेल की जेव्हा ई-केवायसी करण्यासाठी महिला गेली तेव्हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली होती। मी महिला आणि बालकल्याण विकास मंत्र्यांना विनंती करते की तुम्ही ही जी जाचक अट महिलांना लादलेली आहे, कारण त्यांच्या लाभार्थीची संख्या कमी करण्यासाठी, पण हे करत असताना माझ्या महिलांची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे। आणि ह्या घटनेचा आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने या घटनेकडे लक्ष द्या, या आरोपींवरती कठोर कारवाई करा, जेणेकरून माझ्या माता भगिनींवरती परत कुठल्याही महिलेवरती असा प्रसंग येऊ नये